नमस्कार मित्रांनो. आपण आजचा जो टॉपिक आहे आपल्याला माहीतच आहे. महाराष्ट्रामध्ये जो एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत, ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अतिशय तीव्र आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही तोडगा निघत नसेल तर मग आता टोकाची भूमिका घ्यावी लागेल का, असं संतप्त सवाल ते करतात. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया. ताई, काय सांगशील? खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होतात, आजही इकडे आला. हा, काल सर आमची भेट झाली सीएम सरांसोबत. गेले 6 ते 7 महिने झाला आम्ही पाठपुरावा करतोय की आमचा विषय ऐकून मार्गी लावा. जवळपास 70 ते 80 आमदार खासदारांचे लेटर गेलेत, तरी पण या विषयावरती डिसिजन यायला एवढा वेळ लागतोय. आणि आमची मागणी तर काय आहे, तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशिरा आली, तुमच्या चुकीची शिक्षा पोरांनी का भोगायची? आज सध्या मुलं आत्महत्या करायचा विचार करतायत. कालपासून आम्ही 3 ते 4 जणांना अडवून ठेवले. उद्या जर पोरांना काय झालं तर जबाबदारी कोण घेणार? आम्ही इथं आलो, आम्हाला भेटून दिली नाही त्यांना. आमच्या विषयाची तुम्हाला कळते का तीव्रता काय आहे? 4 लाख मुलांची जबाबदारी कोण घेणार? 4 तारखेला पेपर आहे, 4 तारखेला पेपर घेणार. परंतु आपण बघतो की हा त्यांची जी मागणी आहे आपल्याला माहिती आहे, जे गव्हर्नमेंटनी जे एक्झाम्स रिलीज केलेले आहेत, जे डेट्स रिलीज केलेले आहेत, त्याच्यानंतर जे त्यांची वय मर्यादा आहे, याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. ऍक्च्युली इश्यू काय झालाय, जे विद्यार्थी मागच्या 5-10 वर्षापासून एमपीएससीची तयारी करतायत, PSI होण्यासाठी म्हणा किंवा STI होण्यासाठी म्हणा, ह्या वेगळ्या एक्झामसाठी विद्यार्थी तयारी करतोय. पण त्यांच्यामध्ये काय झालंय, जे गव्हर्नमेंटमधून जे डिले होत आहे, जे एक्झाम रिलीज करण्यामध्ये, जे डेट्स त्यांचे रिलीज करण्यामध्ये जे डिले होत आहे, याच्यामुळे काय होतं, जो विद्यार्थी आहे त्याच्यावर एक मानसिक ताण येतो. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक ताण त्या विद्यार्थीवर येत असतो. आणि अशामध्ये आपले जे स्वप्न आहे, जे विद्यार्थी रात्रंदिवस तिथे अभ्यास करत असतो आणि तो स्वप्न बघतो की आपण PSI झालं पाहिजे, STI झालं पाहिजे, पण याच्यामध्ये त्यांना जे अडचणी येत आहेत, जे की गव्हर्नमेंट थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मला गव्हर्नमेंटला हे सांगायचंय, जे की विद्यार्थी रात्रंदिवस तिथे अभ्यास करतोय, त्यांचा जो स्वप्न तो बाळगतोय, तर याच्यासाठी जे गव्हर्नमेंटने आहे काही गाईडलाईन्स आपल्या जे संविधानामध्ये, जे न्याय आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे रूल्स आहेत, याच्यामध्ये कुठेतरी कन्सिस्टन्सी आली पाहिजे, जेणेकरून जो विद्यार्थ्यांचा नुकसान होतंय याच्यामध्ये कुठेतरी एक त्यांना फायदा येणाऱ्या काळामध्ये भेटेल. आणि आज जो विद्यार्थी रस्त्यावर उतरलाय, तर तो त्याच्या स्वप्नासाठी उतरलाय, त्याच्या भविष्यासाठी उतरलाय. तर सरकारने याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आशा आहे की हा जो व्हिडिओ आहे माझा, जो आपला गव्हर्नमेंट आहे याच्यापर्यंत पोहोचल आणि एक विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह वेनी त्याच्यामध्ये एक मार्ग संविधान रीतीने आपला गव्हर्नमेंट काढेल आणि लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल. धन्यवाद मित्रांनो.